नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉग इनपुट आउटपुट बद्दल जाणून घेणार आहोत. LED नुसता ऑन ऑफ न करता जर आपण त्याचा ब्राईटनेस कंट्रोल करू शकलो, म्हणजे फेडिंग इफेक्ट देऊ शकलो, किंवा मोटर आपण ऑन ऑफ न करता तिचा स्पीड जर बदलायचा असेल, त्याच्यासाठी आपल्याला ॲनालॉग इनपुट आउटपुट लागतं. ॲनालॉग इनपुट आउटपुट म्हणजे ॲनालॉग रीड आणि ॲनालॉग राईट. पहिल्यांदा आपण बघूया ॲनालॉग राईट. यासाठी आपल्याला पल्स विड्थ मॉड्युलेशन ही टेक्निक वापरावी लागणार आहे, ज्याच्याने आपण ॲनालॉग आउटपुट हे डिजिटल सिग्नलनी वापरून घेऊ शकतो. डिजिटल सिग्नलमध्ये जनरली दोन व्हॅल्यूज असतात, हाय आणि लो. ॲनालॉगसाठी आपल्याला काय करायला लागेल की ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहे, ज्या आपण एक्स्ट्रीमली फास्ट रेटनी जर एका सेकंडमध्ये व्हेरी केल्या तर काय होणार, आपल्याला तो कंटिन्युअस इफेक्ट जाणवणार. ॲनालॉग व्हॅल्यूसाठी आपल्याला मॉड्युलेट करायला लागणार, म्हणजे त्याची पल्स विड्थ चेंज करायला लागेल. ही पल्स विड्थ चेंज केल्याने काय होणार की ऑन ऑफ पॅटर्न हा फास्ट होतो आणि आपलं व्होल्टेज स्टेडी असतं, ज्यामध्ये 0 to 5 व्होल्टमध्ये हे फास्ट होतं. त्यासाठी ड्युटी सायकल चेंज करायला लागेल, 0%, 25, 50, 75 आणि 100%. आता हे वेगवेगळे ॲनालॉग व्होल्टेज मिळवण्यासाठी आपल्याला ड्युटी सायकल चेंज करायला लागते. ड्युटी सायकल जनरली 0 to 255 मध्ये असते. आता 0% ड्युटी सायकल म्हणजे आपल्याला ॲनालॉग राईट 0 घ्यायला लागणार. 25% म्हणजे त्याचं 255चा 25% 64, 50% म्हणजे 127, 75% म्हणजे 191, 100% ड्युटी सायकलसाठी 255. आता याच्यासाठी आपल्याला PWM पिन, ज्या आपण आधी बघितल्या आहेत की डिजिटल मधल्या 6 पिन ह्या PWM पिन आहेत, त्याचा वापर करायला लागणार आहे. ॲनालॉग राईटचं सिंटॅक्स बघूया. ॲनालॉग राईट आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला पिन कॉमा व्हॅल्यू द्यायला लागते. उदाहरणार्थ बघूया, ॲनालॉग राईट 3,0 लिहिलं तर 3 ही आपण PWM पिन. इथे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पिन ज्या आहेत त्या PWM पिनच वापरायच्या आहेत आणि व्हॅल्यूज आपण ड्युटी सायकलमध्ये दिल्या त्याप्रमाणे चेंज करू शकतो. ॲनालॉग रीडचा उपयोग ॲनालॉग पिनवर आलेली व्हॅल्यू रीड करण्यासाठी होतो. आर्डिनो युनो बोर्डवर A0 to A5 या 6 ॲनालॉग पिन्स आहेत. ॲनालॉग सिग्नलवर आलेली कंटिन्युअस व्हॅल्यू ही आपल्याला कन्वर्ट करायला लागणार डिजिटल व्हॅल्यूमध्ये. ॲनालॉग व्हॅल्यू असते 0 व्होल्ट टू 5 व्होल्टच्या दरम्यान. डिजिटल आपलं 10 बिट्स असतो, जी व्हॅल्यू असते 0 to 1023. मॅप करताना आपल्याला 0 व्होल्ट आपण मॅप करणार 0ला आणि 5 व्होल्ट मॅप करणार 1023. आणि मला तर आपण एक उदाहरण बघूया, ज्याच्यात आपण ॲनालॉग रीड आणि ॲनालॉग राईट वापरला आहे. LED ब्राईटनेस आपण कंट्रोल करणार आहोत पोटेन्शिओमीटरनी. चला तर मग